नमस्कार. एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. मी मंगेश बोबडे. आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन. आज 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रातर्फे समस्त शिक्षक बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा. 5 सप्टेंबर शिक्षक दिन का साजरा केला जातो तर बघा सविस्तर वृत्तांत एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रावर. तसेच एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्रावर काही शिक्षक बंधू भगिनींनी दिल्या शुभेच्छा. तर बघा शेवटपर्यंत. प्रथम संपूर्ण माहिती थेट एम बी न्यूजवर. भारतामध्ये दरवर्षी 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो आणि हा दिवस महाराष्ट्र राज्यासाठीही लागू आहे. हा दिवस भारताचे दुसरे राष्ट्रपती, एक विद्वान, तत्वज्ञ आणि शिक्षणतज्ञ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. या दिवशी विद्यार्थी शिक्षकांच्या कार्याचा आणि योगदानाचा सन्मान करतात. शिक्षक दिन साजरा करण्याची कारणे: डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा सन्मान. डॉक्टर राधाकृष्णन यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांच्या जन्मदिनी शिक्षक दिन साजरा करण्याची सुरुवात झाली. शिक्षकांचे महत्त्व: शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात केलेले महत्त्वपूर्ण योगदान, ज्ञान आणि मूल्ये शिकविण्यातील त्यांचे कार्य आणि धैर्याचे स्मरण करण्यासाठी हा दिवस आहे. आदर्श नागरिक घडवणे: शिक्षकांचे कार्य केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित नसते, तर ते विद्यार्थ्यांना नीतिमत्ता आणि चांगल्या मूल्यांची शिकवण देऊन चांगले नागरिक घडवतात. शिक्षकांसाठी या दिवशी काय केले जाते? विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. शाळांमध्ये कार्यक्रम आणि मजेदार उपक्रम आयोजित केले जातात. तसेच आज शिक्षक दिनानिमित्त एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्राच्या माध्यमातून दिल्या शिक्षकांनी शुभेच्छा. तर बघा. नमस्कार. मी सौ संध्या मकरंद जामकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरवाडी खुर्द येथे सहाय्यक शिक्षिका या पदावर मी कार्यरत आहे. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. 5 सप्टेंबर शिक्षक दिन. तमाम बांधवांना, शिक्षक बांधवांना माझ्या शुभेच्छा. शिक्षक दिनानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देते. धन्यवाद. कुमारी लीना भीमराव डाहे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवठाकुडू, तालुका चांदुरली, जिल्हा अमरावती. माझ्याकडून महाराष्ट्रातील समस्त शिक्षक बंधू भगिनींना 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. कुमारी सुलोचना वसंतराव रेलकर, श्री संत लहानोजी महाराज विद्यालय कवठाकुडू, तालुका चांदुरली, जिल्हा अमरावती. मी माझ्याकडून सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. मी पंजाबराव ज्ञानबाजी चिरमारे, माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पळसखेड येथे मुख्याध्यापक प्राचार्य या पदावर कार्यरत आहे. उद्याला 5 सप्टेंबर शिक्षक दिन. शिक्षक दिनानिमित्त समस्त सर्व महाराष्ट्रातील शिक्षक शिक्षिका बंधू भगिनी यांना शिक्षक दिनानिमित्त माझ्या विद्यालयातर्फे सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी सौ पूनम मनीष पाटील, शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंगी संगम येथे प्रभारी मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहे. माझ्याकडून सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. मी अतुल कुमार अशोकराव सोनार, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा राजुरा. 5 सप्टेंबर शिक्षक दिवस या निमित्त महाराष्ट्रातील, माझ्या जिल्ह्यातील तमाम माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनींना माझ्याकडनं शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. माझे नाव अविनाश जयसिंग राठोड, प्रभारी मुख्याध्यापक. येत्या होत असलेल्या 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त माझ्या सर्व शिक्षक बंधूंना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी रमेश केने, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा घुईखेड तर्फे शिक्षक दिनानिमित्त गावकरी बंधूंना तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी आणि त्याचप्रमाणे शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनींना शिक्षक दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत आहे. नमस्कार. मी नरेंद्र पांडुरंगी मानवटकर, मुख्याध्यापक, विद्या मंदिर पूर्व माध्यमिक शाळा सातेपळ. दिनांक 5 सप्टेंबर
2025च्या शिक्षक दिनानिमित्त महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींना आमच्या विद्यामंदिर संस्थेकडून शुभेच्छा. नमस्कार. मी सौ प्रतिभा सुरेंद्र बोके, मुख्याध्यापिका, जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा भारवाडी नवी. गुरुविन कौन बताए बाट, बडा बिकट यमघाट. 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. तर या शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षक बांधवांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. मी निखिल रामदासजी गाडेकर, मुख्याध्यापक श्री संत सत्यदेव बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा भारवाडी. आमच्या शाळेमध्ये माध्यमिकमध्ये एकूण 152 विद्यार्थी व उच्च माध्यमिक आश्रमशाळेमध्ये 132 विद्यार्थी असून निवासी माध्यमिक आश्रमशाळेला 120 विद्यार्थी असून उच्च माध्यमिक आश्रमशाळेला 80 विद्यार्थी आहेत. येणाऱ्या होऊ घातलेल्या 5 सप्टेंबरला शिक्षक दिन असल्यामुळे माझ्या तमाम सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी मी हार्दिक शुभेच्छा देतो. मी प्रगती श्रीकृष्ण मेहरे, मुख्याध्यापिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरवाडी बुद्रुक या कार्यरत आहे. सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन. शिक्षक दिनाच्या तमाम सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींना माझ्याकडून शुभेच्छा. नमस्कार. मी राजेश अंबादास देवरे, मुख्याध्यापक, श्री संत सत्यदेव बाबा प्राथमिक आश्रमशाळा भारवाडी. या येणाऱ्या 5 सप्टेंबर 2025 शिक्षक दिन हा दिवस येत आहे. सोबतच ईद मिलाद सुद्धा येत आहे. तर सर्व शिक्षक बांधवांना या शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांना माझा नमस्कार. मी राजेंद्र लक्ष्मणराव पुंशे, सहाय्यक शिक्षक, श्रीराम विद्यालय बोरी, तालुका चांदूर रेल्वे, जिल्हा अमरावती या विद्यालयामध्ये कार्यरत आहेत. आज संपन्न होत असलेल्या 5 सप्टेंबरच्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना माझ्याकडून सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी गजानन काकडे, मुख्याध्यापक, नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालय सुलतानपूर. 5 सप्टेंबर सर्व शिक्षक बांधवांना माझ्याकडून सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच जे माझे गुरुवर्य आहेत आणि ज्यांनी मला शिकवलेलं आहे त्या सर्वांना मी नमन करून दिवसाच्या शिक्षक दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो.